नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवला असून प्रचार पत्रिका वाटप, चौकसभा व रॅलींना वेग आला आहे। त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार अरुण घुगे, इंदुबाई नागरे, पल्लवी पाटील आणि नंदुशेठ जाधव यांच्या प्रचार रॅलीला जोरदार सुरुवात झाली। या प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले। या योजनेचा लाभ निश्चित मिळेल असा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। रॅली दरम्यान नागरिकांनी ठिकठिकाणी चारही उमेदवारांचे औक्षण करून सत्कार केल्याने वातावरणात उत्साही झाले होते। त्यामुळे येत्या 15 तारखेला शिवसेना शिंदे गटाचा विजय निश्चित होईल असा अंदाज राजकीय तज्ञ व्यक्त करत आहे। मी तुम्हाला पत्रकार बंधू आहे, तुम्ही स्वतः सर्वे करा आणि तुम्ही स्वतः सांगा का आज काय परिस्थिती, आणि तुम्ही सांगा जनतेला का आज आमच्या माग जनता काय प्रकारीने आपल्या माग राहते आणि कशी स्वागत करते। मला वाटतं हे तुम्ही जर सांगितलं तर जनता तुमचे नक्कीच आभार मानल्याशिवाय राहणार नाही। मी जनतेचे सुद्धा आज सकाळपासून मला वाटतं टेम्पो भर शाली आणि अर्धा पोत साखर जमा झालेली आहे। याच्यावर माझ्या लक्षात येतं का आपला विजय काय आहे। सकाळी 8 पासून आम्ही जो फिरतोय प्रचार फेरीमध्ये, तर मला वाटतं प्रत्येक जण साखर, नारळ, शाली, फटाकड्याच्या आतषबाजीने आमचं चारही उमेदवारांचं स्वागत करत आहे। याचाच अर्थ आपल्या मला वाटतं मंतू भगिनींनी खरोखर आमचं जल्ला स्वागत केलेलं आहे। मी त्यांचे खरोखर आभार मानतो, जनतेला आवाहन करतो, मतदारांना आवाहन करतो। नक्कीच या ठिकाणी माझ्या लाड बहिणींनी स्वागत केलेले आहे। यांचा वर्ष आमच्यावर होत आहे आणि नक्कीच 16 तारखेला आमच्या चारही उमेदवारांवरती विजयाचा गुलाल पडेल अशी मी आशा नाही। आज मी या सर्वांच्या वतीने तुम्हाला शब्द देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। हो नक्कीच प्रत्येक घरोघरी आमचं औक्षण होते आणि आज म्हणजे मला शब्द नाहीये सांगायला, असं या ठिकाणी आमचं स्वागत झालेलं आहे। आणि सर्व लाडक्या बहिणींना बंधूंना मी आवाहन करते की आम्हाला जास्तीत जास्त मतांनी विजयी करून द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। पण अशी काय गर्दी आहे असं वाटतं आम्ही महिन्यातून फिरतोय, वरून गुलालाच महिन्यातून पडतोय असं वाटतंय। नागरे चौक जो आहे आणि जे काय असेल सगळ्या भारतात नाही एवढा आजचा उत्सव आहे। या उत्सवाला मानतात म्हणा तेवढं भरभराटून आज आम्हाला प्रचंड मतांना आजच आवाज कुणाचा। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर।